आता आपण पार्ट 2 कडे पाहणार आहोत. बघा इथे काय पाहायला सांगितलंय, दे डिझाईन देअर पीओ म्हणजेच काय प्लॅन ऑफ ॲक्शन अँड वर्क अकॉर्डिंगली. बघा आता इथे दुसरा नवीन चॅप्टर सुरू झाला. जो पहिला जो पार्ट 1 होता तो संपला. आता पार्ट 1 की जो पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की ती मुलं अभ्यास न करणारी होती, जो पुअर रिझल्ट होता ती खोडकर होती आणि त्यांच्या एकतेबद्दल सर्वांना माहिती होती की कोणी किती काय आपण अभ्यास करायचा नाही त्याच्याबद्दल कोणी शिक्षक बोलत नव्हतं. परंतु त्याचे जे नवीन टीचर आले, जे नवीन शिक्षक आले ते इतरांपेक्षा वेगळे आहेत हे त्यांना जाणवलं आहे की इतर शिक्षक आणि बाकीचे शिक्षक किंवा हे शिक्षक आलेले नवीन शिक्षक आणि इतर शिक्षकांमधला त्यांना फरक हा इमिजिएटली त्यांना जाणवला. त्यांना कळालं की शिक्षक काहीतरी वेगळे आहेत आणि म्हणून त्यांच्या शिक्षकांनी बोललेले शब्द त्यांनी मनावर घेतले, त्यांना ते स्पर्श झाले आणि त्यांनी ठरलं की आता आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. दे डिझाईन देअर पीओ. पीओ म्हणजे काय, प्लॅन ऑफ ॲक्शन. म्हणजे आपल्या अभ्यासाची सुरुवात कशा प्रकारे केली त्यासाठी त्यांनी एक काय केलं आहे, स्ट्रक्चर तयार आहे, संरचना केली आहे. त्यांनी काय केलं आहे, एक ब्ल्यू प्रिंट काढली आणि पीओ म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन अँड वर्क अकॉर्डिंगली आणि त्याप्रमाणे ते काय करायला लागले, काम करायला. वर्क म्हणजे काय करणार आहे, काम करणे आहे. ते डिझाईन केले. डिझाईन करणे म्हणजे आपण बोलतो ना की एक नक्षा तयार करणे. ते डिझाईन. बघा आता इथे दिलं आहे, द गुड स्टुडंट लाईक नियती बिकम SGS. बघा द गुड स्टुडंट लाईक नियती, हे जिचं नाव आहे नियती आहे. द गुड स्टुडंट लाईक म्हणजे एक चांगल्या मुलीसारखी आपण म्हणू शकतो की द गुड स्टुडंट लाईक नियती बिकम SGS स्टडी गार्ड. म्हणजे ती कोण आहे, अभ्यासाची रक्षक आहे. हू हेल्प अदर विथ देअर डिफिकल्टीज. द गुड स्टुडंट लाईक नियती बिकम SGS स्टडी गार्ड्स हू हेल्प अदर विथ देअर डिफिकल्टीज. म्हणजे नियतीसारखे चांगले विद्यार्थी त्यांना या अडचणीमध्ये मदत करणारे भेटले आहेत. काय की नियतीसारखे जे अभ्यासू आहे, जे हुशार आहेत, की जे मेहनत करणारे आहेत, ती विद्यार्थी कोण आहे, नियती आहे. मग तिने काय केलं आहे, SGS स्टडी गार्ड्स म्हणजे कोण आहे, जे अभ्यासाचं कशा प्रकारे रक्षण करायचं, की कशा प्रकारे आपण अभ्यास करणारे ठराव, की कोणता पोर्शन समजत नाही आहे, कोणत्या आपल्याला डिफिकल्टी येत आहेत, या सर्वांची तिने काय केलं आहे, या गोष्टी हातात तिने घेतल्या आहे बघण्यासाठी की कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती अडचण आहे हे त्या सगळ्या गोष्टी ती बघत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे, द गुड स्टुडंट लाईक नियती बिकम हू हेल्प अदर विथ देअर डिफिकल्टीज. SGS म्हणजे काय, स्टडी गार्ड. की नियतीसारखे चांगले विद्यार्थी त्यांना काय मिळाले की अंग मेहनतीचे विद्यार्थी त्यांना याच्यामध्ये सामील झालेले आहेत. हेल्प अदर विथ देअर डिफिकल्टी. त्यांच्या या डिफिकल्टीमध्ये, त्यांच्या या काळामध्ये त्यांना काय केले आहे, मदत केलेली आहे. तर अशा प्रकारे बघा ती त्यांना समजून सांगत आहे. जो आराखडा आहे, जो स्ट्रक्चर आहे तो त्यांना सांगत आहे की आपण कशा प्रकारे हा अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्याबद्दलचं ती नियोजन त्यांना सांगत आहे. Some students work as SL searchlight who visited the student at home and encourage them to study. बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की काही विद्यार्थी हे काय करतात, घरी जाऊन त्यांना भेट देतात आणि अभ्यास करण्यास त्यांना प्रोत्साहन देतात. सम स्टुडंट वर्क ॲज काय करतात, किती मेहनत करतात. सम स्टुडंट वर्क ॲज SLS सर्चलाईट. काय करत आहेत ते, सर्चलाईट म्हणजे काय आहे, प्रकाश आहे, शोधण्याचं काम करत आहेत की ज्यांना अभ्यास करायची गरज आहे त्यांना ते शोधतात. आणि हू विजिटेड द स्टुडंट ॲट होम, ते घरी देखील जात आहेत. अँड एनकरेज देम टू स्टुडंट, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. एनकरेजचा अर्थ काय आहे, प्रोत्साहन देणं आहे आणि त्यांना काय करत आहे, प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टला सुरुवात केली आहे, की त्यांनी कशा प्रकारे एक त्यांनी आपण बोलू शकतो एक प्रिंट बनवली आहे, जी ब्ल्यू प्रिंट पाहू शकतो किंवा बोलू शकतो की त्यांनी काय केलं आहे की अशा प्रकारे ते काय करत आहेत, विद्यार्थ्यांच्या घरी जात आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याचं देखील काम करत आहेत. बघा इथे दिले, हू विजिटेड द स्टुडंट, काही विद्यार्थी हे घरी जात आहेत आणि ॲट होम म्हणजे घरी जात आहेत. अँड इनकरेज देम टू स्टडी, इनकरेजचा अर्थ काय आहे, प्रोत्साहन देणे आहे. द क्लास वॉन्ट टू कीप दिस अ सिक्रेट अँड गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. द क्लास वॉन्ट टू कीप दिस अ सिक्रेट, की त्या क्लासला, त्या वर्गाला, मिसेस देसाईला काय करायचं होतं, कीप दिस सिक्रेट, एक सिक्रेट ठेवायचं होतं. म्हणजे सिक्रेट आपण बोलू शकतो रहस्य ठेवायचं होतं. कुणाला, त्या क्लासला. द क्लास वॉन्ट टू कीप दिस सिक्रेट अँड गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज, की त्यांना एक आश्चर्यकारक धक्का द्यायचा होता किंवा त्यांना एक सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सरप्राईज काय आहे, की जे
काहीच लोकांना माहीत असतं आणि बाकी कोणाला माहिती नसतं. आपण त्याला काय बोलत असतो, सरप्राईज बोलत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की द क्लास वॉन्ट, प्रत्येक म्हणजे क्लास आहे, त्या क्लासला त्या पूर्ण वर्गाला काय करायचं होतं की त्यांना कीप टू दिस सिक्रेट, हे त्यांना रहस्य त्यांना थांबून ठेवायचं होतं, त्यांना उघड करायचं नव्हतं, गुपित ठेवायचं होतं. अँड गिव्ह मिस्टर देसाई सरप्राईज, आणि त्यांना एक प्रकारचं त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. बघा अशा प्रकारे ते अभ्यासाच्या कामाला लागलेले आहेत आणि ते काय करत आहेत, अभ्यास देखील करत आहेत. बट शी नोटीस द चेंज इन देअर बिहेवियर. परंतु मिस्टर देसाई काय करत आहे, बट ते चेंज देअर बिहेवियर, नोटीस म्हणजे काय की त्यांच्या लक्षात आले. बट दे नोटीस द चेंज इन देअर बिहेवियर, की त्यांच्या स्वभावामध्ये काय आलेलं आहे, फरक आलेला आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. कोणाच्या लक्षात आलं आहे, त्यांच्या शिक्षकांच्या. शी प्रेज देम फॉर देअर वंडरफुल आयडियाज अँड डिटरमाइंड्स, आणि तिला ती गोष्ट आवडली आणि त्यांनी त्या गोष्टी वंडरफुल आयडिया आपण काय बोलू शकतो की एक अद्भुतरित्या किंवा चांगली कल्पना, की एक अद्भुत कल्पना त्यांना आवडली अँड डिटर्मिनेशन, आणि त्यांनी त्या गोष्टी काय केल्या आहे, त्यांना त्या गोष्टी आवडलेल्या आहेत. त्यांचा जो बिहेवियर आहे त्या बिहेवियरमध्ये त्यांना चेंज दिसत आहे, की जो पूर्वी जो क्लास होता त्या क्लासपेक्षा आताचा जो क्लास आहे तो कसा आहे, तो वेगळा आहे, हे देखील त्यांना दिसलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट नोटीस केली, नोटीस द चेंज इन देअर बिहेवियर. त्यांनी बघितलं आहे की त्यांच्या स्वभावात काय आहे, फरक आला आहे. आणि शी प्रेज, बिहेवियरचा अर्थ काय आहे, स्वभाव आहे. शी प्रेज देम, आणि त्यांना काय केलं आहे, त्यांना प्रेज केलं आहे, त्यांना मान दिला आहे. आपण बोलू शी प्रेज देम, तिने काय केलं, प्रेज देम फॉर देअर वंडरफुल आयडिया. त्यांनी त्यांच्या आयडियाला अप्रिशिएट केलं आहे, त्यांच्या आयडियाला त्यांनी छान म्हटलेलं आहे की तुम्ही जे करताहेत, कौतुक केलेलं आहे, तुम्ही जी गोष्ट करताहेत ती छान प्रकारे करताहेत, हे देखील त्यांना सांगितलेलं आहे. बघा इथे बघा अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केलेली आहे. नो डाऊट देअर वॉज अ रिमार्केबल इम्प्रूव्हमेंट इन द सेकंड टेस्ट. आता बोलतो नो डाऊट म्हणजे आता काही डाऊटच नाही, किंवा नो डाऊटचा अर्थ शंका, डाऊटचा अर्थ काय आहे, शंका आहे. बघा इथे आपण शब्द वाचू शकता. नो डाऊट, डाऊटचा अर्थ शंका. नो डाऊट देअर वॉज अ रिमार्केबल, की इथे तुम्हाला देअर वॉज अ रिमार्केबल इम्प्रूव्हमेंट इन द सेकंड टेस्ट, की दुसऱ्या चाचणी माझ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिमार्क तुम्हाला तिथे आढळणार नाही, याच्यामध्ये शंकाच नाही, असं देखील इथे टीचर त्यांना सांगत आहे. देअर इज अ रिमार्केबल म्हणजे मार्क दिला, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तर दुसरी जी चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, रिमार्क मिळणार नाही आहे. द हार्ड वर्क अँड एफर्ट्स ऑफ द स्टुडंट हॅड पेड ऑफ, की त्यांनी स्टुडंटनी काय केलं आहे, मेहनत केली आहे, पूर्ण भरपूर त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावरती त्यांनी मेहनत देखील केलेली आहे. द हार्डवर्कचा अर्थ काय, की जसं अंग मेहनतीचं काम आहे ते नाही, तर हार्डवर्क म्हणजे अभ्यासाबद्दल त्यांनी फार मेहनत केलेली आहे. अँड एफर्ट्सचा अर्थ काय आहे, आपण बोलू शकतो की पुष्कळशी एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. एफर्टचा अर्थ काय आहे, प्रयत्न. बघा हार्डवर्क हा वेगळा शब्द आहे आणि एफर्ट जो शब्द आहे तो कसा आहे, वेगळा आहे, की त्यांनी फार मेहनतीचं काम केलेलं आहे आणि इथे त्यांनी काय केलं, एफर्ट्स घेतले आहेत, प्रयत्न केलेले आहेत. एफर्ट्स ऑफ द स्टुडंट, त्यांनी त्यांच्या शिक्षकावर काय केली आहे, प्रयत्न घेतलेले आहेत. हॅड पेड ऑफ, आणि त्यांनी त्याची पूर्ण किंमत चुकवलेली आहे. पेडचा अर्थ काय आहे, किंमत चुकवणे आहे. हाऊ वेअर सम ऑफ द स्टुडंट हॅड गॉट पुअर मार्क, तरी सुद्धा देखील काय झालंय, तथापि तरी पण काही विद्यार्थ्यांना काय मार्क मिळाले आहेत, कमी मार्क मिळालेले आहे. हाऊ वेअरचा अर्थ काय, तथापि. सम ऑफ द स्टुडंट, काही विद्यार्थ्यांना हॅड गॉट पुअर मार्क्स, फार कमी मार्क देखील त्यांना मिळालेले आहे. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांची जी योजना बनवली होती, तो एक ग्राफ बनवला होता, त्या ग्राफच्या मागे ते काय करत आहेत, त्या तयारीला ते लागत आहेत. बघा तर अशा प्रकारे बघा काही त्यांना जो पेपर आहे तो वीक गेलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे मार्क देखील कसे आलेले आहे, पुअर आलेले आहेत. Among such student was Naina, who could not stop crying as she had failed. Among such student was, मग त्याच्यापैकी जी नैना नावाची जी विद्यार्थिनी होती तिला काय मिळाले आहेत, कमी मार्क मिळालेले आहेत. बघा तिचं नाव काय आहे, नैना आहे. Who could not stop crying as she had failed. जेव्हा ती तिचे अश्रू हे थांबू शकत नव्हते, जेव्हा ती रडायला लागलेली आहे. जेव्हा असं होतं की आपल्याला जेव्हा कमी मार्क मिळतात किंवा आपण एखाद्या विषयामध्ये फेल होतो, एखाद्या विद्यार्थी तो साहजिकच आहे, तो काय करतो, अपसेट होतो, तो रडायला लागतो, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तशीच प्रक्रिया इथे देखील बघा या स्टोरीमध्ये झालेली आहे, की नैना नावाची जी मुलगी आहे ती काय करत आहे, ती रडत आहे, कारण ती काय झाली आहे, फेल झालेली आहे. तिला अभ्यासामध्ये किंवा तिला परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले, त्याच्यामुळे
त्याच्यामुळे ती फेल झाली आहे. म्हणून त्यांना झालं अमंग सम स्टुडंट वॉज नैना, की त्यापैकी जी टीचर त्यापैकी जी विद्यार्थिनी होती तिचं नाव नैना होतं. हू कुड नॉट स्टॉप क्राईंग. क्राईंगचा अर्थ काय, रडणे आहे. शी हॅड फेल्ड. फेल्डचा अर्थ काय, नापास होणे. फेल्डचा अर्थ काय आहे, नापास होणे. शी कुड नॉट स्टॉप क्राईंग. ती म्हणजे ती थांबू शकत नव्हती. जेव्हा ती रडायला लागली तेव्हा ती थांबलेली नाही आणि ती काय करत आहे, ती एकसारखी रडत आहे. कारण तिला वाईट वाटत आहे, मी काय झाले आहे, नापास झाले हे बघून किंवा हे ऐकून तिला काय होत आहे, रडायला आलेलं आहे. अँड फेल्ट दॅट शी हॅड लेट द होल क्लास डाऊन. आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्लासला वाईट वाटलं आहे आणि तो काय झाला, हेड डाऊन केलं की त्यांनी त्यांची मान ही खाली घातलेली आहे. अँड हॅड फेल्ट दॅट शी हॅड लेट द होल क्लास डाऊन. आणि सर्व वर्ग काय केलं आहे, खाली मान खालून झुकलेला आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी काय केलं आहे, मान आहे झुकवलेले आहेत आणि सगळ्या जो वर्ग आहे तो कसा झाला आहे, शांत झाला आहे. प्रत्येकाला प्रत्येक क्लासला काय वाटलं आहे, वाईट वाटलेलं आहे. मिस्टर देसाई देअर फेवरेट टीचर हग नैना. जे तिचे मिस्टर देसाई जे तिचे आवडते जे शिक्षक होते त्या शिक्षकाने तिला काय केलं आहे, नैनाला मिठी मारलेली आहे. बघा इथे तुम्ही चित्रात पाहू शकता. कारण ती अपसेट आहे, ती रडत आहे, तिचं मन दुखलेलं आहे. आणि जेव्हा शिक्षक वर्गात आले, मिस्टर देसाई जेव्हा टीचर वर्गात आले, त्या टीचरने काय केलं आहे, त्या नैनाला मिठी मारलेली आहे. मिस्टर देसाई देअर फेवरेट टीचर हग नैना अँड कॉन्क्लूज हर दॅट इवन थ्रू शी हॅड फेल्ड. आणि तिला त्याबद्दलची गोष्ट सांगून दिली की तू काय करू नकोस, तू रडू नकोस. त्याला देखील सांगितलेलं दॅट इवन थ्रू शी हॅड फेल्ड, की ती नापास जरी झाली तरी तू काय करू नको, धैर्य सोडू नको, असं देखील तिथे त्यांना सांगत आहे. कशा प्रकारे तिला शिक्षकांनी तिथे जवळ घेतलेलं आहे आणि त्यांना काय केलं आहे, तिला धैर्य देत आहे. देअर वॉज अन इम्प्रूव्हमेंट इन हर स्कोर फ्रॉम द लास्ट टेस्ट. आणि ते तिला सांगत आहेत की लास्ट टेस्टमध्ये, की जेव्हा आपली शेवटची जी परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये तू काय करणार आहेत, तू इम्प्रूव्हमेंट करू शकतेस, असं देखील त्यांनी सांगितले. देअर वॉज अन इम्प्रूव्हमेंट, की लास्टच्या परीक्षेमध्ये तू काय केले होते, की तुझी इम्प्रूव्हमेंट होती. इम्प्रूव्हमेंटचं आपण बोलू शकतो की सुधारणा, आपण त्याला बोलू शकतो. इम्प्रूव्हमेंट इन हर स्कोर फ्रॉम द लास्ट डे. देअर वॉज अन इम्पॉर्टंट, की हे महत्त्वाचं आहे. देअर वॉज अन इम्प्रूव्हमेंट, की काय केलं की तू इम्प्रूव्हमेंट करू शकत होतीस, की ज्या लास्टच्या परीक्षेमध्ये तू काय करणार आहेस, जेव्हा लास्ट परीक्षा असणार, एक्झाम असणार, तेव्हा तू इम्प्रूव्हमेंट करणार आहे. शी सेड टू नैना, ते तिला म्हणाले, आय एम प्राऊड ऑफ यू अँड ईच वन ऑफ यू, की मला तुमच्या सर्वांचा अभिमान आहे आणि तुझाच नाही तर प्रत्येकाचा मला काय आहे, अभिमान. शी सेड टू नैना, ते त्याला नैनाला म्हणाले की मला काय आहे, तुमच्या सर्वांचा अभिमान आहे आणि तुझाच नाही तर पूर्ण वर्गाचा मला काय आहे, अभिमान आहे. नाव यू कॅन गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. नाव म्हणजे काय, आता तुम्ही विचार करा, तुम्ही गेस करा, तुम्ही ओळखा की पुढच्या वेळेस काय होणार आहे, पुढच्या परीक्षेला काय होणार आहे, हे तुम्ही काय करायचं आहे, ओळखायचं आहे. नाव यू कॅन गेस. गेसचा अर्थ काय आहे, ओळखणे आहे. आपण बोलतो ना की एखाद्या बाबाने गिफ्ट आणलं असेल किंवा जेव्हा एखाद्या बर्थडे पार्टीला जेव्हा आपल्याला सगळे जे गिफ्ट देतात ते रॅप करून देतात आणि मग आपल्याला क्युरियोसिटी असते, उत्सुकता असते की अरे ह्या गिफ्टमध्ये काय असणार आहे. मग ते बोलतात गेस करायचं आहे की अरे काय असणार आहे, टॉईज असणार आहे, वॉच असणार आहे, डॉल असणार आहे, काय असणार आहे. मग त्याला आपण काय बोलतो आहोत, गेस बोलणार आहोत. गेस म्हणजे काय, ओळखणे आहे. व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट म्हणजे की काय घडणार आहेत पुढच्या परीक्षेमध्ये. हॅपनचा अर्थ काय, घडणे आहे. हॅपनचा मीनिंग काय आपण बोलू शकणार आहोत, घडणे आहे. नाव यू कॅन गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट, की पुढच्या परीक्षेमध्ये काय होणार आहे हे आता आपण बघणार आहोत. बघा, आपण पाठाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की ती मुलं कशी होती, की नीटनेटकी नव्हती, ती अस्वच्छ होती, ती गैरहजर राहायची, त्यांचा होमवर्क कंप्लीट नसायचा आणि म्हणून त्याने जो शबायचा मिनिंग काय आहे, अस्वच्छ आहे. अनटाईड म्हणजे अस्वच्छ. युनिटीचा अर्थ देखील मुलांना मी तुम्हाला सांगितलं आहे. युनिटीचा अर्थ काय आहे, एकता आहे. वेन देअर इज युनिटी अमंग ग्रुप ऑफ पीपल, जेव्हा एखाद्या ग्रुपची युनिटी होते, जेव्हा एकता होते, दे स्टे टुगेदर वर्क. जेव्हा ते काय करतात, जेव्हा एखाद्या ग्रुपची एकता होत असते, ते एकत्र येतात, तेव्हा ते एकत्र काम करतात. दे ग्रुप टुगेदर म्हणजे एकत्र. त्यांनी दिलं आहे दे स्टे टुगेदर, ते एकत्र राहतात. स्टेचा अर्थ काय आहे, राहणे आहे. स्टेचा मिनिंग काय आहे, राहणे आहे. वर्क टुगेदर, ते एकत्र काम करतात. अँड विदाऊट फाईट ऑर क्वॅरल्स, ते काय करत नाहीत, ते भांडत नाहीत, ते फाईट करत नाहीत, ते मारामारी करत नाहीत आणि ते भांडण करत नाहीत. विदाऊट फाईट,
म्हणजे विदाऊट फाईट काय आहे, काय बघा, फाईट अँड ऑर क्वारल. क्वारलचा अर्थ काय, भांडण आहे, आणि फाईटचा अर्थ काय आहे मुलांनो, मारामारी करणे आहे. तर अशा प्रकारे युनिटीचा अर्थ काय, व्हेन देअर इज युनिटी अमंग द ग्रुप ऑफ पीपल. ज्या प्रत्येक लोकांमध्ये एकता असते त्यावेळी ते लोक एकत्र राहतात, एकत्र काम करतात आणि एकत्र काय करतात, अभ्यास देखील करत असतात. बघा, दे स्टे टुगेदर, ते एकत्र राहतात, आणि वर्क टुगेदर, ते काय करतात, एकत्र काम करत असतात, आणि ते काय करतात, भांडतही नाहीत, आणि एकमेकाबरोबर फाईट देखील ते करत नाही. तर अशा प्रकारे आपण या पाठामधले आलेले जे शब्द आहेत मुलांनो, ते कठीण शब्द देखील आपण या पाठाच्या माध्यमातून बघितलेले आहेत. बघा, आपलं पुढचं आहे क्लिक आहे. क्लिक बिकेम क्लिअर. म्हणजे आपण कोणतं क्लिक करणं म्हणजे आपण बोलतो ना की क्लिक बिकेम क्लिअर, म्हणजे आपण काय करायचं आहे, पूर्णपणे करायचं आहे. वे बिहाइंड अँड इन्फॉर्मेशन वे ऑफ सेईंग नॉट मेकिंग प्रोग्रेस अदर स्टुडंट इन द क्लास. त्यांनी सांगितलं आहे बघा, वे बिहाइंड म्हणजे काय, पलीकडे, सांगण्याच्या पलीकडे. आपण म्हणतो ना की आता ही एखादी व्यक्ती आहे ती सांगण्याच्या पलीकडे गेलेली आहे. अँड इनफॉर्मल वे ऑफ सेईंग. इनफॉर्मल मी आता इथं हा जो शब्द आला इनफॉर्मल, हा आपण पाहणार आहोत. इनफॉर्मल, फॉर्मल म्हणजे काय, औपचारिक. इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. जो हा इन आलेला आहे त्याला आपण बोलणार औपचारिकता, आणि फॉर्मल म्हणजे औपचारिक, आणि इनफॉर्मल म्हणजे औपचारिकता. बघा, म्हणजे आपण जसं तर फॉर्मल लेटर, अनफॉर्मल लेटर, औपचारिक लेटर, अनौपचारिक लेटर. हे काय आहे, इनफॉर्मल आहे, म्हणजे अनौपचारिक आहे. मग फॉर्मलमध्ये आपण कुणाला लिहितो, जेव्हा आपण शाळेमध्ये एखादं लेटर लिहितो, ऑफिसमध्ये लेटर लिहितो, तेव्हा ते फॉर्मल असतं. म्हणून हा जो शब्द आहे फॉर्मल. मग इनफॉर्मल काय आहे, अनौपचारिक आहे. मग अनौपचारिकरित्या आपण काय करत असतो, बोलत असतो. सेईंग नॉट मेकिंग प्रोग्रेस अँड द अदर स्टुडंट इन द क्लास. बघा इथे ॲज अदर स्टुडंट इन द क्लास. वे बिहाइंड आपण औपचारिकरित्या एखाद्या व्यक्तीला सांगतो तेव्हा त्याला आपण काय बोलतो, वे बिहाइंड असे बोलतो. क्लिकचा देखील बिकेम क्लिअर, की आपण त्या गोष्टी काय करतो, परिपूर्ण समजून घ्यायचं काम करतो, करण्याचा प्रयत्न. बिकेम क्लिअर, क्लिअर म्हणजे पूर्णपणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आलेले जे वर्ड मिनिंग आहेत ते देखील आपण इथे समजून घेतलेले आहे. आता आपण पाहणार आहोत समीरच्या माध्यमातून. समीरच्या माध्यमातून की जे वर्गातले जे सर्व जे मुलं होते ते कसे होते, मिसबिहेवियर्स होते, जे खोडकर होते ते, आणि ते अभ्यासाच्या बाबतीत ते अभ्यास करत नव्हते. त्याप्रमाणे त्याचा जो रिझल्ट होता तो फार पूर होता, आणि ते पुन्हा रिझल्ट आल्यानंतर ते पनिशमेंट घ्यायला देखील ते तयार होते. परंतु शिक्षकांच्या मदतीने त्यांनी पुन्हा एक योग्य शिक्षक त्यांना लाभल्यामुळे त्यांनी त्या शिक्षकांच्या दिशेला एक नवीन कलाटणी मिळाली आहे, एक योग्य मार्ग मिळाला आहे, आणि त्यांनी अतिशय मेहनतीने, जिद्दीने त्या गोष्टी करून दाखवल्या, आणि मुलांना त्या गोष्टीत त्यांनी काय मिळवलं आहे, यश देखील मिळवलं आहे. अशा प्रकारचे यश किंवा जिद्द ही तुम्ही देखील ठेवू शकता. आपण बघा पुन्हा वाचणार आहोत. The mischievous classes of students in the story got a right direction by their encouraging teachers. सांगितलं आहे की योग्य शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे काय केलं आहे, जे खोडकर मुले आहेत, जे मिसबिहेवियर्स, जे खोडकर मुलं आहेत त्यांना काय मिळाले आहे, एक योग्य दिशा मिळालेली आहे. द मिसबिहेवियर्स क्लास ऑफ द स्टुडंट इन दिस स्टोरी गॉट अ राईट. या स्टोरीमध्ये जे खोडकर मुलं आहेत त्या खोडकर मुलांना योग्य शिक्षकाच्या मदतीने एक योग्य दिशा मिळालेली आहे. द मोटिवेटेड student work hard with the determined to do well and make their teacher proud of them. Efforts and hard work always pay off. की त्यांनी ठरवलं होतं की आपण काय करायचं आहे की योग्य आपणाचा जो आपला अभ्यासाचा स्ट्रक्चर आहे, जसं आराखडा आहे तो काय करायचा आहे, तयार करायचा आहे, भरपूर मेहनत करायची आहे, भरपूर प्रयत्न करायचे आहेत, हार्डवर्क करायचं आहे, आणि त्या दिशेने आपण काय करायचं आहे, वाटचाल सुरू करायची आहे, असं तिथे दिलेलं आहे. बघा इथे सांगितलं आहे तिथं मोटिवेट स्टुडंट, की त्यांना त्या गोष्टीतून मोटिवेट म्हणजे आपण बोलू शकतो की त्यांना एक प्रकारे चालना मिळालेली आहे. स्टुडंट वर्क हार्ड विथ डिटर्मिनेशन, त्यांनी निश्चय केला आहे. डिटरमाइनचा अर्थ काय आहे, ठरवणे, निश्चय करणे. टू डू वेल, की आपण चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. अँड मेक देअर टीचर प्राऊड ऑफ देम, आणि आपल्या शिक्षकांना आपला अभिमान वाटेल. प्राऊड ऑफ देम, देअर टीचर प्राऊड ऑफ देम, की आपल्या अभिमान वाटेल त्यासाठी आपण काय करायचं आहे, एफर्ट्स घ्यायचे आहेत, प्रयत्न घ्यायचे आहेत. अँड हार्डवर्क ऑलवेज पे ऑफ, आणि आपण काय करायचं आहे, यासाठी आपण आपली मेहनत करायचं, ही किंमत नेहमी आपल्याला चुकवायची आहे, किंवा आपण नेहमी मेहनत करायची आहे. या गोष्टी त्याचा सारांश आहे तो देखील आपण याच्यातून पाहू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना ह्या जो संपूर्ण जो आपला पाठ होता इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये जी
गोष्ट घडली आहे ती गोष्ट मुलांना तुम्ही देखील या गोष्टीतून बऱ्याच गोष्टी शिकू शकता की ज्या आपण अभ्यास न करणारी मुलं आहेत ती कशा प्रकारे वर्गात खोडकर असतात मुलं आणि ते अभ्यास करत नाहीत, परंतु योग्य शिक्षकाच्या मदतीने ती मुलं काय करतात, पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ते निश्चय करतात की आपल्या शिक्षकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये किंवा त्यांची मान खाली जाऊ नये किंवा त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, यासाठी आपण निश्चितच आपण हार्डवर्क केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत आणि एक चांगली किंमत आपण शिकवणं गरजेचं आहे. कशाच्या माध्यमातून? हार्डवर्कच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी देखील तेच काम करण्याचा मुलांना प्रयत्न केलेला आहे, हे देखील आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे हा जो पार्ट आहे मुलांना, जो स्टोरीचा आपण पाहिला मुलांना, की इंट्रोडक्शन देखील पाहिलं आपण, इंट्रोडक्शन पाहिलं, एक्सप्लेनेशन पाहिलं आणि समरी पाहिली, सारांश देखील आपण पाहिला. कविते या पाठात आलेले जे हार्डवर्ड आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हा पाठ समजला आहे. या पाठाच्या माध्यमातून आलेले जे आपण ॲक्टिव्हिटी आहे, गेम आहे, टेस्ट आहे आणि क्वेश्चन आन्सर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.